नमस्कार मंडळी, मी आहे कांचन पालकर आणि आज आपल्यासाठी घेऊन आलोय खास बासमती मोदक पीठ. गणेशोत्सव जवळ येतो आणि त्यासाठी आम्ही आतापासून बासमती मोदक पीठाची तयारी केली आहे. आता मी आपल्याला दाखवतोय. शकतात आपण बासमती तुकडा राईस आहे. हा सुगंधित असा तुकडा राईस आहे. हा एक प्रकारे आम्ही व्यवस्थित धुवून सुकवून हा तुम्ही पाहू शकता. हा एकदम सुकलेला असा आहे आणि हे आम्ही घरच्या घरी घरघंटीवरती दळून हे बासमती मोदक पीठ दरवर्षीप्रमाणे आम्ही बासमती मोदक पीठ उपलब्ध केलं होतं. त्याचप्रमाणे यावर्षी हे आपण हे घरगुती पद्धतीने बनवलेलं बासमती मोदक पीठ विक्रीसाठी उपलब्ध करत आहोत. अत्यंत असं सुवासिक आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत एक वैशिष्ट्य म्हणजे या पिठाचं की आपण बनवलेले मोदक हे दुसऱ्या दिवशीपर्यंत एकदम सॉफ्ट राहतात. आणि या मोदक पिठासाठी आपण आम्हाला ऑर्डर करू शकतात 8454813113 या नंबरवरती. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी तृप्ती आसेकर. मी कांचन पालकर यांच्या कोकण बाजारमधून बासमती मोदक पीठ हे विकत घेतलं होतं. गणपती स्पेशल त्यांनी हे बनवलेलं आहे. ते पीठ एवढं चांगलं आहे की ते पीठ मळताना पण एवढं व्यवस्थित चिकटपणा आहे की तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित असं चिकटपणा येतोय त्या पिठाला. हे मी सारण बनवलंय. उकडीचे मोदक बनवण्यासाठी हे सारण बनवून घेतलंय खोबऱ्याचं. आणि आता मी मोदक बनवायला चालू केले होते. हे तुम्ही पाहू शकता. उकडीचे मोदक अशा प्रकारे हे मी बनवले आहे. ते कुठेही फाटत नाही. व्यवस्थितरित्या चिकटपणाने व्यवस्थित बनलेले आहे. त्याची चव पण एवढी चांगली आहे. याच्या अगोदर पण मी एकदा घेऊन आली होती कांचन पालकर यांच्याकडून. चवीला पण व्यवस्थित आहे. हे बासमती मोदक पीठ कांचन पालकर यांच्याकडून घेतलेलं आहे. तुम्ही पण सगळ्यांनी एकदा ट्राय करू शकता. हे असा उत्तम प्रकारचं मोदक पीठ आहे.